टुडे न्यूज महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण. टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. सिद्धिवाडी येथील जगन्नाथ माने यांचं घर जेसीबीने पाडीन अशी धमकी त्यांना गावातील माने कुटुंब देत आहेत. त्यावर पोलीस प्रशासनाने गुन्हा नोंद केला आहे. पुढील स्पेशल रिपोर्टमध्ये आमची प्रतिनिधी संवाद साधत आहेत. पहा आमचा स्पेशल रिपोर्ट. नमस्कार, टुडे न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे. मी भैयासाहेब कांबळे. मी आलो आहे मोहोळ तालुक्यातील सिद्धिवाडी ह्या गावामध्ये. ह्या गावामध्ये एक शेतकऱ्यांना दमदाटी आणि हुकुमशाहीच्या मार्गाने यांना गावातले लोक जगू देत असं परिस्थिती झालेली आहे. तरी पण आपण त्यांच्यासोबत जाणून घेऊया नेमका यांचा वाद कुठला आहे, कशा पद्धतीचा असणार आहे, त्यांना आपण विचारून घेणार आहोत. नमस्कार. नमस्कार. मी सिद्धिवाडी गावातला, मोहोळ तालुका सिद्धिवाडी गाव माझं. मी जगन्नाथ अर्जुन माने. मी काय झाले, एक 15-20 दिवस झाले मी माहिती अधिकार दिलता. मग दिल्यामुळे ते कामाची पद्धतीने व्यवस्थित व्हावं म्हणून मी आपले 2-4 जणांना आम्ही गावातल्याने दिला. मग ते काय झालं, 2-4 दिवस झाले माझ्या पाळतीवर होती 2-3 जण. मग मी काय झालं, औरंगाबादला गेल्यावर संध्याकाळी 10 वाजता इथं घरी आली. मालकीनीलाच माहिती काय घडली ती. नेमकं काय घटना घडली? ती आलती म्हणली इथनं घर पाडणार आम्ही. पुन्हा त्यांच्या पाठीमाग कोयता होता. कोण आहे? सुनील माने. होय. हा. अजून कोण त्यांच्यासोबत? 2 जण होते, त्यांचा भाऊच होता. होय. आणि मग म्हणले आम्ही जेसीबीनं घर पाडणार आहे. किती वाजता आलती? रात्री 10 वाजता. बरं. काय म्हणाले? आम्ही घर पाडणार आहे म्हणले, इथं आता जेसीबी आणणार आहे. फोन लावला होता जेसीबी वाल्याला. कशामुळे कारण त्याचं काय? ते आमचा जागा म्हणत होते, ही इथला जागा आमचा आहे. तुम्ही इथे किती वर्षापासून राहताय? आम्ही इथं आता 25 वर्ष झालं राहून. असं झालेलं. मग तुम्ही काय म्हणलो? काय मला म्हणलं गबाळ काढा इथनं. मी म्हणलं बर काढतो म्हणलं. असं झालं. एवढं झालं. पाय मोडीन म्हणलं, हे करेन म्हणलं. कुठं आहे मालक म्हणला तुमचा म्हणलं. मी सोडणार नाही त्याला असं म्हणत. असं कोण म्हणलं? ते सुनील माने. बर. ठीक आहे. गेले मी 25 दिवस झालं ग्रामपंचायतीला माहिती अधिकार दिलाय. मग त्या दिवशी गेल्या 2-3 दिवस झालं ग्रामसेवकला माहिती अधिकार मागितल्यावर ग्रामसेवकनं काय केलं, गावात येऊन त्या माणसांना सांगून कारस्थान रचलं माझ्यावर. तर असं काय होणे माझ्यावर, मी आपलं लोकशाही मार्गाने करतो या. मग त्यांना वाटतंय भ्रष्टाचार, कुठं तिने भ्रष्टाचार केल्यामुळे माझ्यावर तिने अडथळा आणलाय. मग ते अडथळा, मग ह्याला प्रशासन जबाबदार राहावं. हे ग्रामसेवकनं माझ्यावर कारस्थान रचल्यामुळं दीपक शेळके आणि सुनील बळीराम माने आणि तानाजी बळीराम माने आणि संतोष बळीराम माने रात्री त्यांचा मेळा करून माझ्याकडे आले. ते रातचं 10 वाजता आले. मी घरी नसल्यामुळं माझी मालकीण एकटीच होती. मी घरी नसल्यामुळे ती माघारी गेली. कोयता बिता होता त्यांच्यापाशी. मग मला कारस्थान रचल्यामुळं मला भीती वाटते, म्हणून प्रशासन जबाबदार राहावं. ह्याने काय केलं तर प्रशासन जबाबदार राहावं. हे माने कुटुंब आहे. या माने कुटुंबावर म्हणजे मारण्याचं कट कारस्थान रचलेलं आहे. तरी पण त्यासोबत त्यांची मुलगा पण आहे. त्यांच्या पण जाणून घेऊया यांच्या मनातलं काय भीती आहे ती. आम्हाला शेतात गेल्यावर विनाकारण शिवाय देते. घर कुटुंब असल्यावर त्यांच्या देखत जनावर हिंडवत एकटं असलं तरी पण शिवाय देते. काय कारण? कारण काय नाही, उगं मोहगम. बर. किती दिवसापासून चालू आहे अशी? लय दिवसापासून नाही. बर. आपण आता जाणून घेतलो की माने कुटुंब हे सिद्धिवाडीतील आहेत. त्यांनी लोकशाही मार्गाने माहितीचा अधिकार दिले असल्याने ग्रामसेवक शेळके यांच्या भीतीपोटी त्यांनी आम्हाला आमच्या चॅनलशी संपर्क साधून या ठिकाणी बोलून घेऊन ह्यांची मनात जे भीती आहे, जेव्हा माने ह्याने औरंगाबादला गेले असताना इथल्या त्यांच्या गावकरी लोकांनी ह्या घरी येऊन त्यांना दमदाटी केली आणि आम्ही तुमचं घर जेसीबीने पाडू असं त्यांना सांगून बजावून गेल्या. तरी पण ह्यांच्यावर एवढी हुकुमशाही मार्गाने चालत असताना तरी प्रशासनाने ह्यांनी रात्री 10-11 वाजता फोन केला होता. तरी त्या 2 वाजता ह्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्यांच्यावर FIR फाडलेला आहे. तरी जाणून आता पुढे घटनेमध्ये
काय होणार आपण जाणून घेऊया. आज पाहत रहा टुडे न्यूज महाराष्ट्र.